सरकडनं शिकून या, त्यांनी घरात बसून सगळे 1.5 लाख रुपये पगार कमी देत. घरात बसूनच कम्प्युटरवर काम करू. ड्रॉइंगमुळे मला जे पाहिजे ते मिळालं. येत आहे. सरांनी अतिशय मेहनत घेऊन सुंदर असं त्या ग्रंथामध्ये डिझायनिंग केलं. तर सरांचं माझ्या मते 2026 मध्ये बिलकुल येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस ते ग्रंथ ह्याला गेले, मुंबईला गेले आणि तिथून दिल्लीला चालले आणि मोदी साहेबांचे फोटो काढणार आणि पुन्हा प्रतिभाताई बरेच चित्र इतके उत्कृष्ट सुंदर काढल्यात आणि मलाही पुरस्कार भेटणार आहे, सरांनाही पुरस्कार भेटणार आहे बरं का. याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. कमीत कमी 5-50 लाख रुपये पुरस्कार मिळणार आहे. हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज के ब्लॉग में जबरदस्त दिखाने वाले. आज एक स्कूल में मीटअप है. मीटअप के लिए हम जा रहे हैं. स्कूल की तरफ से हमको इनवाइट किया गया है. तो स्कूल में बच्चों को थोड़ा ड्राइंग के बारे में नॉलेज देना है, ड्राइंग सिखाना है. ये कैसा सिखाता हूँ आपको, चलो मेरे वीडियो के ऊपर फॉलो करो. अभी जा रहा हूँ, हम कार से जा रहे हैं हमारे गाँव तरफ. तो स्कूल में जाके थोड़ा पूरे 10th क्लास के बच्चों को ड्राइंग के बारे में नॉलेज देना है, क्योंकि लास्ट सेम है अभी. तो अभी सिखाने के लिए जा रहा हूँ. तो फॉलो करो मेरे को वीडियो के ऊपर. आप चैनल के ऊपर नहीं तो प्लीज गाइस जरूर सब्सक्राइब करो. ये ब्लॉग पसंद आता है तो लाइक भी जरूर करो. हम दोनों अभी कार में जा रहे हैं. साइंस और मैथमेटिक्स. साइंस और मैथमेटिक्स का पूरा ड्राइंग के बारे में ड्रॉ करके बच्चों को बताना है. अभी मैं कैसा बताता हूँ, चलो गए. चलो, गाड़ी कैसे चला रहे जब इतना तेजी से मत चला दो. अभी लेट हो गए बोल के बहुत तेजी से चल रहे. 10 बजे रीच होना है वहाँ पर गाइस. अभी टाइम हाफ एन आवर है, फिर भी बहुत दूर है. अभी 15 किलोमीटर है. 15 किलोमीटर जाना है और रास्ते में ब्रेकफास्ट भी करना है. रिवर आ गए. देखो, हमारे मम्मी के गांव जाते टाइम एक रिवर्स आता है. जबरदस्त ड्राइंग सिखा के बताते गाइस आज बच्चों बहुत को. अच्छा बहुत drawing खुश होते सिखाते बच्चे. अब देखो कैसा कैसा रहता है आगे वीडियो में. चलो चलो चलो, फास्ट चलो. हम भी गए थे ना? नहीं गए आगे भी गए. 10th क्लास है तो 10th क्लास में ये ड्राइंग बना के दिखाना है इनको. अभी दिखाता हूँ मैं आपको ड्रा करके बोर्ड के ऊपर सबको. ये देखो गाइस, इनको सबको इजी लग रहा है ड्राइंग, मगर कोई भी ड्रा करो बोले तो ड्रा करने को रेडी नहीं है. सबको इजी है. अभी बोल रहे किसको भी इजी नहीं लग रहा है. पहले हाँ नहीं बोल के बोले ना, मगर सब बोले ना इजी है बोल के. तो आप निकाल सकते हैं. निकालो. देखो गाइस, अभी नहीं निकालने वाले. देखेंगे कैसा निकालते देखेंगे ड्राइंग. सबको खुशी की बात है. बहुत अच्छा है. देखते कैसा निकालता है. ऐसा भी एक्सपीरियंस रहना चाहिए. कैसा निकालते देखेंगे. त्यांनी काढ द्या बघू. त्यांनी काढल्यावर हमें कसं येते ते बघू. देखो गाइस कैसा निकाल रहे. अभी ये आदमी का फेस है. और किसको इजी लगता है. रेशमा कौन है. इजी है का काढायला. टाइम काय लागणार. अर्धा तर काढून द्या की तो. हाँ बघूत कसं काढून. गाइस ये 10th क्लास है. अभी ड्राइंग क्लास लेने के लिए आया था मैं, है ना. हाय बोला. हाँ? अच्छा लग रहा है मेरा ड्राइंग सिखाए तो. सब खुश है. हाँ, क्या गलत सिखाया मैं कुछ. हाँ अच्छा सिखा रहा हूँ. सब खुश है बच्चे. तो क्योंकि ड्राइंग नहीं आता है कुछ बच्चों को, तो इसलिए सिखाने के लिए आया हूँ. ये हमारा गांव का 10th क्लास का बैच है पूरा. हाय बोलो. अभी देखते इधर एक स्टूडेंट ड्रा कर रहे हैं. देखते कर पाते या नहीं कर पाते, देखेंगे. ये ड्राइंग देख के स्टूडेंट अभी यहाँ पर निकाल रहे गाइस. देखते जबरदस्त निकाले. थैंक यू. बहुत ही अच्छा निकाले. हाँ थोड़ा बहुत करेक्शन है इसके अंदर. अभी मैं करेक्शन करूँ इसके अंदर ही. हाँ हाँ, क्योंकि नया निकालने को और टाइम लगता है. और दूसरा एक ड्राइंग होता इसी के अंदर थोड़ा सा करेक्शन. कहाँ पे गले एकदा. हाँ तोंड काय असं चपटा झाले जरा. तोंड को अभी नाक थोडं पुढे असते. डोसकं कसं आहे थोडं मला केस आहेत. थोडं होंडे झालंय ना. आता हाला आपण छान करू त्याला. आणि याचं थोडं मागं पण असं आहे डोकं. जास्त चुकं नाही,
थोडंफार चुकलं का बरं, सुरुवात आहे, पण एवढं छान काढलं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे. आता इथं कसं झालंय, हे हात असं खाली बांधल्यासारखं झालंय, पण इथं असं नाही, थोडं असं आहे. हे थोडं बाहेरच्या भागाला राहते. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं मिस्टेक आहे इथं. हे कसे ते हे पाचोळे आहेत आपल्या बॉडीचे. पाचोळे कसं राहतात, हे काय सरळ झाल्यात, सरळ राहणार, इकडून वरे जातात पाचोळ्या, असं जातात पाचोळा. हे का असं जातात वरती. ध्यान ठेवा, हे काय सरळ झाल्यात, हे थोडं असं वरे जायला पाहिजे. फक्त दोष त्याचा भाग आपला कसा आहे, इकडे काय आपलं होतं माग असलेला आहे, इकडे कवाबी लांबट, आणि हे काय इकडं मागचा भाग आहे. मागचा भाग असल्यामुळे ते पुढे खूर राखले, आणि मागची सीर आहे. तर जसं पाठीचा कणा राहते, आपल्याला स्पाईन म्हणतात मागे, हे स्पाईनला अटॅच असते. हे ब्रेनचा भाग कवाबी जे पाठीचा कणा आहे त्याला अटॅच होते हे भाग. आता बघा मधला भाग कसं काढायचा, फक्त इकडे मानाचा भाग काढायचा आपल्याला. हे झालं पूर्ण आउटलाईन ब्रेनचा, आपला मेंदूचा आउटलाईन होता. की मधला व्हाईट भाग जो सुटलेला आहे, हे भाग सोडलेला आहे. आता इथं एक फुलासारखा भाग दिसते तुम्हाला, फुल काढलेला असेल तुमच्या बुक मध्ये असेल ना, ते पाठ काढतो मी. के बता रहा हूँ 10th के क्लास के बच्चे हैं, तो सबको ये ड्राइंग कैसा करना है वो ड्रॉ करके मैं सब बच्चों को बता दूं. देखो कैसा हुआ ड्राइंग, ध्यान से देखो. अभी पूरा और 10 ड्राइंग करके बताना है सब बच्चों को. अभी बच्चे क्लास है. म्हणजे आपल्या अंदाज देणं का होईना, आपल्याला साईज किती सेंटर प्लेस काढावं हवी. कुठली आता असली जर ड्रॉइंग करावं, सिमिलर ड्रॉइंग राहिली, इकडे इकडे सेम असेल तर सेंटर काढा, त्याच्या अपोजिट एक बार लाईन करायचं, किती डिस्टन्स आहे घेऊन नेक्स्ट करून घ्यायचं. करेक्ट ड्रॉइंग येते. आता काय याच्यामध्ये आपला एक राहतो, अंडा राहतो ना, अंड्याच्या आकाराचा आहे सेम. ध्यान देऊन बघा, फक्त अंड्याच्या परफेक्ट सर्कल सुद्धा नाही, ते एक आकार सर्कल आहे. आता तुम्हाला एकदम ओवेल आकार मध्ये जर काढता येणार तर कसं करायचं, हे जेवढं आहे ह्याच्यापेक्षा हे लांब राहायला पाहिजे, हाईट जे आहे जास्त राहायला पाहिजे, तर ते ओवेल आकारामध्ये येतात. हे काळं भुगळ आपलं जे डोळ्यामध्ये राहते, हे काळं भुगळ तुम्ही म्हणलं ना इकडे नाकाकडे असते, हे नाही राहत. हे आपल्या डोळ्याच्या मागल्या बाजूला राहते. हे जेवढी बी राऊंड गोटी आहे, हे आपला जो डोळा आहे त्याच्या मागच्या बाजूला राहते. ही डोळ्याचा फ्रंट भाग आपण जे बघतोय काळं. हे पाटा कसं काढायचं बघा. तुम्हाला हे पाटा चौक वाटतं आणि खाली बसल्यासारखं वाटतं, खडी वाटत नाही पाटा. तेव्हा काय करायचं, हे 2 लाईन आहेत ना, आडवं करून घ्यायचं. बघा स्लॅन्ट मध्ये गेले, थोडं सरळ गेले, सरळ गेले तर ते काय होते, सरळ बोर्ड असल्यासारखं दिसते, पण ते आता जमिनीवर ठेवलेलं आहे पाटा. सेम भांड, हे जे काचेचं बॉटल आहे, सेम ह्याला इकडे आडवं केलेलं आहे. आता फक्त 2 लाईन हॉरिझॉन्टल. सांगा जाव, कळते तुम्हाला ड्रॉइंग कळाले का नाही. कसं भांडं काढायचं, कसं पाणी काढायचं, कसं नळ्या काढायचं, खाली ते काय बाहेर फिरवलं बॅटरीला, त्याला काहीच टेन्शन घ्यायचं, एकदम सोपे वाटणार, सोपं काढायचं आपण. व्ह्यूज तर सगळ्याला काढायचं. आता सध्या आपण काय करायचं, व्ह्यूज काढायचं. ड्रॉ करके दिखाने वाला हूँ गाइस. देखो अभी ये ड्राइंग एज इट इज करके दिखाता हूँ. इनको इधर मराठी लैंग्वेज में बात करना पड़ता है, स्कूल मराठी का है इसलिए मैं मराठी लैंग्वेज में बात करूँ. पूरे इंडिया में लोग हिंदी से देखते हैं. अलग नेक्स्ट निकाल के दिखाते हैं ड्राइंग. ये ड्रॉ करके बताने वाला हूँ बच्चों को. बहुत ही ज़बरदस्त ड्राइंग है. साइंस की बुक में है ना, साइंस है ना बुक, हाँ साइंस की बुक में ड्राइंग है. अब इसको एज इट इज ड्रॉ करके बताता हूँ गाइज मैं. अब देखो गाइज, ये ड्राइंग निकाल के दिखाना है पूरा बच्चों को. तसंच काढायचं. आता बघायचं नाही बुक. मी फक्त एक बार बघतो, बुक पलटी घालून ठेवतो, बघत भारत ना कसे येते का नाही. नाही राहू द्या, इथून चालू करू द्या.
जम्मू काश्मीर कसं येते बघूत न बघता. आणि हँड उचलायचं नाही, एक बार ठेवलं तर भारत नकाशा खतम करूनच काढायचं. हा बघूत कसे झालंय. हा चुकला कुठं पार्ट हे बी बरोबर काढले, परफेक्ट काढले इथं आहे का. इथं थोडंसं चुकलंय माझं, इथं थोडं खाली येऊन असं यायचं होते, इथं चुकलंय. हे पार्ट बरोबर आहे. हं हे पार्ट आणखीन थोडं आलं. बगैर देख के निकाला ना. हाँ सब कुछ क्या गलत लग रहा है. बगैर देख के एक बार देख के निकाला, बाद में थोड़ा सा करेक्शन करें. 50% तो आया था. पेन नाही बरं, पेन्सिल नाही. हां पेन्सिल लागणार, चुकायचं नाही. आता बघा की काय काय होतं. ते बघा झाडाच्या पाण्यातच करायचं. आता चुकलं तर गेलं की ड्रॉइंग. हां का बरं आपल्याला पुसता येणार नाही आता. त्याला काय भरपूर प्रॅक्टिस पाहिजे तरच येते, नसता येत नाही. मी फक्त काय करले, 3 काढलेलं आहे. थोडं ध्यान द्या, फक्त 3 काढत चालायचं. हे आता काही गोल दिसलेलं आहे ह्याच्यामुळे, हे राऊंड लाईन मारल्यामुळे झाड गोल येतं. हे काय झाडाला असतं ना. ते कोणी बघितलं का कधी तर घरावर. आता नाही ना, हे पहिले होतं आणती ना. आता नाही, आता छत्री आले ते. काही चुकलं का. मी गावात राहत नाही, त्यामुळे मला बी जास्त कळत नाही. त्यांना आग्रह केल्यानंतर त्यांनी लई बिझी शेड्यूल मध्ये येतात. जवळपास 8 वाजता बसले कम्प्युटर तर रात्री 6-7 वाजेपासून कंटिन्यू वर्क करतात. त्यांना पण एक नोकरी आहे, ड्युटी आहे. त्यांना लईच नाही आवाज नसते म्हटल्यावर पुन्हा हेडमास्टर साहेब बी त्यांना म्हटलं म्हणून शाळेला तुमचं यावं लागतंय शाळा जर चांगली करायची असेल तर तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचं योगदान शाळा चांगला आणि वाढते. म्हणून काही करून शाळेच्या मुख्याध्यापक असू द्या किंवा शिक्षक असू द्या, शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त भर व्हावं, चांगले शिकावं, नामांकित व्हावं, असं चांगले टॅलेंट असलेल्या लोकांना बोलवून आणून तुम्हाला बी त्यांच्यासारखं करावं ह्या उद्देशानं साहेबाला इथं बोललेलं आहे. त्यांना मुख्याध्यापक साहेबांच्या हाताने त्यांना एक छोटंसं सन्मान ठेवून घेतला म्हणून त्यांनी त्याला पात्रधारी इथं शेज महाराज तुम्ही पण सरकडनं शिकून या. त्यांनी घरात बसून सगळे 1.5 लाख रुपये पगार कमी देत. घरात बसूनच कम्प्युटरवर काम करून ड्रॉइंगमुळे मला जे पाहिजे ते मिळालं.
येत आहे. सरांनी अतिशय मेहनत घेऊन सुंदर असं त्या ग्रंथामध्ये डिझायनिंग केलं. तर सरांचं माझ्या मते 2026 मध्ये बिलकुल येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस ते ग्रंथ ह्याला गेले, मुंबईला गेले आणि तिथून दिल्लीला चालले आणि मोदी साहेबांचे फोटो काढण्यात आणि पुन्हा प्रतिभाताई बरेच चित्र इतके उत्कृष्ट सुंदर काढल्यात आणि मलाही पुरस्कार भेटणार आहे, सरांनाही पुरस्कार भेटणार आहे बरं का. याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. कमीत कमी 5-50 लाख रुपयाचे पुरस्कार मिळणार आहे. गाइस हमको 10th का क्लास था यहाँ पर एचआरपीएस स्कूल पाठशाला में, तो हमको इनवाइट किए थे क्योंकि इनको थोड़ा ड्राइंग के बारे में थोड़ा कम नॉलेज था, थोड़ा इनको ड्राइंग सिखाना था, तो मैं इनको सिखाया. अभी देखते हैं स्टूडेंट्स क्या फीडबैक देते हैं. आपको अच्छा लगा या नहीं लगा? बहुत अच्छा लगा क्लास. तो सबको हमारा क्लास जो भी लिया सबको पसंद आया गाइस. ये ब्लॉग अगर पसंद आता है तो लाइक करो, हमारे चैनल के ऊपर नए हो तो प्लीज गाइस जरूर सब्सक्राइब करो. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. जय हिंद, जय कर्नाटक. बाय.